तिवसा तालुक्यातील कुर्हा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मारडा गावात 3 ऑक्टोबर रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास घरात 5 ते 6 दरोडेखोरांनी घुसून चाकूचा धाक दाखवून 14 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मारडा येथे निलेश रमेश साव यांचे मुख्य रस्त्यावर घर असून त्यांचे स्वतःचे कृषी सेवा केंद्र व एक पेट्रोल पंप आहे. रात्रीच्या वेळेस घरात सर्वजण झोपले असताना 5 ते 6 अज्ञात दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून त्यांना हिंदी भाषेत दमदाटी करत घरातील लोकांच्या मानेवर व पोटाला चाकू लावून मारून टाकण्याची धमकी देत चोरट्यांनी कपाटामध्ये असलेले सोने चांदीचे दागिने व 3,50,000 रुपयांची रोख रक्कम अशा एकूण 13,89,500 रुपयांचा ऐवज लंपास केला. जवळपास अर्धा तास हे थरार नाट्य चालल्याचे कळते. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांना फोनवरून माहिती देण्यात आली. लगेच कुर्हा पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे पोलीस ताफ्यासह हजर झाले व त्यांच्या पाठोपाठ जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड हे सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी रात्रीच तपासाची चक्रे फिरवली. मात्र चोरट्यांचा सुगावा लागला नाही. रात्रीच डॉग पथक व ठसे तज्ञ सुद्धा दाखल झाले होते. कुर्हा पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. रामचंद्र मुंदाणे, विदर्भ न्यूज, तिवसा.